हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर काही ज्येष्ठ नेत्यांना डच्चू मिळणार असं सुद्धा महायुतीच्या गोटात बोललं जात आहे आणि त्यात आपण पाहतो ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय। आमदार आदित्य ठाकरे सुद्धा विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले आहेत। आपण पाहतोय वरळीतून आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आज शपथ घेण्यासाठी विधान भवनात दाखल झाले। तर आमदार योगेश कदमही आपण आता पाहतोय। शिंदे सेनेचे संपूर्ण जे आमदार आहेत ते देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रत्येक जण विधान भवनाच्या गेटमधून प्रवेश करताना आपण पाहतोय। यात योगेश कदम आपल्याला दिसतायत। जवळपास 57 आमदार शिंदे सेनेकडून निवडून आलेले आहेत आणि यातील अनेकांचं नाव सुद्धा मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। भाजपचे देखील आमदार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। एकनाथ शिंदेची सुद्धा एंट्री झालेली आहे विधान भवनाच्या परिसरामध्ये। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे अनेक आमदार नवनिर्वाचित आमदार आपण पाहतोय। भरत गोगावले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर संजय शिरसाट सुद्धा आहेत। अनेक बांगर देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। महत्त्वाचे नेते आहेत आणि या सगळे यातले अनेक असे चेहरे आहेत ज्यांचा मागच्या मंत्रिमंडळात समावेश होता आणि या मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी इच्छुक असलेले देखील गोगावलेंसारखे आमदार आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आज आणि उद्या शपथविधी झाल्यानंतर परवाचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण की परवा विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होणार आहे आणि शिवाय आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे। तेव्हा या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांचं भवितव्य सुद्धा आज ठरण्याची शक्यता आहे। यातील कुठल्या 40 जणांना आपण म्हणू शकतो मंत्रिमंडळात समावेश त्यांचा होईल याचीही उत्सुकता लागलेली आहे। याचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे। ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळ गेले आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्याच ठिकाणी जाताना आपण पाहतोय। महायुतीचे सगळे आमदार आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। गुलाबी फेटे भगवे फेटे आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय आणि सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर उभे ठाकले आहेत। अजित पवार देखील वरती पायऱ्या सोडून वर गेले आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील वर जातील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना हे तीनही पक्षाचे प्रमुख नेते आपल्याला दिसत आहेत। ज्येष्ठ नेते देखील त्यांच्या बाजूलाच उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विधान भवनाच्या बाहेरची संपूर्ण तुम्ही दृश्य पाहतायत। विधान भवनाचं आज विशेष अधिवेशन सुरू होत आहे। 3 दिवसीय विशेष अधिवेशन हे असणार आहे आणि त्यासाठीच आता महायुतीचे नेते विजयी झाल्यानंतर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर या ठिकाणी दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी सुद्धा पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। विधानसभेचा आपण विधानसभा 288 आमदारांचा शपथविधी होणार आहे। एकंदरीतच विधानसभा आज स्थापन होतीये नवी आणि त्याच दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यानं त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करत घोषणाबाजी करत करण्यात आलेली आहे। विजयाचा विश्वास पुन्हा एकदा दाखवलाय। पुढची 5 वर्ष सत्ता चालवायची आहे आणि यावेळी आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करायचंय, महाराष्ट्राला विकासाकडे प्रगतीकडे न्यायचा असा विश्वासच या आमदारांनी व्यक्त केलेला आहे आणि तोच आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यातून या ठिकाणी झळकताना दिसतोय। महायुतीच्या 3ही प्रमुख नेत्यांनी तसंच ज्येष्ठ नेत्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय आणि आता ते पायऱ्यातून खाली आल्यानंतर इतरही आमदार आहेत जे वर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतायत आणि एकंदरीतच हे महायुतीचे 3ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे आता अभिवादन केल्यानंतर विधान भवनाच्या दिशेने निघाल्याचं पाहायला मिळतंय।